वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आज लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे। नाशिककरांमध्ये यावेळी अत्यंत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाचत गात नाशिककर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जात आहेत। खरं तर 10 दिवस चालणारं हे पर्व संपूर्णपणे भक्तिमय वातावरणात साजरं केलं जातं। यंदा विशेष म्हणजे नाशिककरांनी पर्यावरणपूरक भूमिकेला प्राधान्य दिलं असून शाडूच्या मातीच्या मूर्तींना जास्त पसंती दिली आहे। गणरायाच्या आगमनाने संपूर्ण शहर भक्तिमय रंगात न्हाऊन निघालं आहे। या बातमीचा आढावा घेतला आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी। वर्षभरापासून आपण आतुरतेने वाट बघतो म्हणजे लाडक्या बाप्पाला। आज लाडक्या बाप्पाला मोठ्या जल्लोषात ढोल ताशाच्या गजरात आज बाप्पाला घरी नेण्यासाठी गणेश भक्तांकडून मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। आपण बघू शकतो ज्यांनी जे वेगवेगळे गणपती या ठिकाणी बुक केले होते ते इथे गणेश भक्त येत आहे आणि मोठ्या जल्लोषात आपल्या बाप्पाला घरी नेण्यासाठी येत आहे। आपण देखील काही गणेश भक्त आहे, तर काय सांगाल आज बाप्पाला तुम्ही मोठ्या जल्लोषात घरी घेऊन जात आहे? काय गणेशोत्सव जो आहे आपला पारंपरिक पद्धतीने जो चालतो आहे तो जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आज साजरा होत आहे आणि इथून पुढे असाच साजरा होत जावा ही आमची सर्व नाशिककरांच्या वतीने आहे। खरं तर गणेश भक्तांकडून मोठा जल्लोष आज दिसतोय आणि बाप्पाला मोठ्या थाटामाटात आपल्याला घरी घेऊन जाताना असंख्य गणेश भक्त मोठ्या संख्येने देखील गर्दी करताना दिसून येत आहे। मराठी न्यूज वर्ल्ड प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, नाशिक।